श्रीकृष्ण. थोडा उशीर झालाय, सगळ्यांनी क्षमा करावी. परत सगळं गेलं. आज शुक्रवार, या आठवड्यातला शेवटचा दिवस आहे, पण आज एकादशी आहे. सगळ्यांनी साधना केली असेल. काहीतरी गडबड झाली. सगळ्यांनी साधना केली असेल, एकादशी गीता म्हटली असेल. सगळ्यांना एकादशीच्या शुभेच्छा. काल आपण 9 पर्यंत श्लोक घेतले होते. थोडेसे पुन्हा 9व्या श्लोकाचं आपण विवरण बघणार आहोत. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. आज पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं आणि भगवद्गीता भक्तांचं स्वागत करते, सर्वांना वंदन करते. आणि आज आपण आता 9वा श्लोक पुन्हा थोडासा आढावा घेऊया. काल असं पाहिलं होतं, श्रोत्र चक्षु स्पर्शन म्हणजे त्वगिंद्रिय, रसनेंद्रिय आणि घ्राण, ह्या 5 आणि त्याच्या जोडीला मन, या सगळ्यांच्या आश्रयानं हा जीवात्मा विषयांचा उपभोग घेत असतो. अधिष्ठाय मनहा च अयं विषयान उपसेवते. तर सगळ्या विषयांचा हा जीवात्मा उपभोग घेत असतो. त्यातल्या 1-2 समश्लोकी पुन्हा पाहूया. श्रोत्र त्वचा नयन नासिक आणि जिव्हा या ते मनासह अधिष्ठुनी हाची जेव्हा. नारायणांश वपुमाजी वसे सदैव सेवी तदा विषय भोगित देह देव. ही काल पाहिलेलं होतं. मराठी म्हणतात, त्वचा नेत्र नाकानी काना जिभेला अशा 5 ज्ञानेंद्रिया नय मनाला. सदा आसरा घेऊन या राहतो तिथे विषयासी सदा भोग घेतो. निमकर म्हणतात, त्वचा नासिका श्रोत्र चक्षु व जिव्हा वसोनी अशा इंद्रियी 5 किंवा. मनास हावे इंद्रिया आश्रयून तिथे भोगितो भोग तेणे करून. त्या मनाबद्दल मला एकदा सांगायचं होतं की फक्त चक्षुरिंद्रिय आहे आणि तिथं जर मन नसेल, मनाचा, चक्षुरिंद्रियाचा आणि आपल्याला जी गोष्ट पाहायची आहे, अशा 3ही गोष्टी जेव्हा सरळ रेषेत येतात, तो प्रकाश किरणांचा बघा, लहानपणी आपण प्रयोग करायचो. एक खोकं घ्यायचं, त्याला होल छिद्र पाडायचं, त्याच्या पलीकडे मेणबत्ती ठेवायची, त्या छिद्रातून आपण मेणबत्तीकडे पाहायचं, मेणबत्ती पेटवलेली असेल तिकडे, आणि ते जर एका रेषेत सगळं आलं तर आपल्याला तीच मेणबत्ती दिसायची.
हा साधा एक प्रयोग एवढ्यासाठी होता की जेव्हा चक्षुरेंद्रियाने त्या मेणबत्तीकडे पाहतोय, पण जर आपलं मन त्याच्याशी जोडलं गेलं नाही तर ती वस्तू दिसत नाही. तसंच प्रत्येक इंद्रियाचं आहे. आता बघा, ज्यांना ऐकू येत नाही त्यांना यंत्र निघालेली आहेत, पण यंत्रांचे मोठे आवाज येतात आणि त्याचा जास्त गोंधळ झालेला त्यांच्या कानाला किंवा त्या श्रोत्रेंद्रियाला सहन होत नाही, म्हणून मग शेवटी ते यंत्र काढून टाकतात. तर माझी आई होती, तिला तर एक असा सोपं यंत्र आपलं घरगुती असतं तसं, की जे आपण रॉकेल वगैरे भरायचं एक नरसाळं असतं, त्या नरसाळ्याला एक फक्त नळी जोडली होती आणि ती नळी इथं कानाशी लावायची. त्या नरसाळ्यातनं ती बोलणार आणि ते तिला पुन्हा ऐकू येणार. म्हणजे आपण जे बोलतोय, आपण नरसाळ्यात बोलायचं जसा माईकमध्ये बोलतो तसं, आणि तिनं ते कानाला नळी लावलेली असेल, तिला त्याच्यातनं ऐकू जायचं. म्हणजे श्रोत्रेंद्रिय. पण तेव्हासुद्धा कसं आहे की आत्तासुद्धा ज्या लोकांना ऐकू येत नाही त्यांच्या जवळ जाऊन जर बोललो आणि त्यांना म्हटलं की मी काय म्हणते ते लक्ष द्या, तर यंत्र नसलं तरीसुद्धा ऐकू जातं. म्हणजे मन हे 6वं इंद्रिय अत्यंत महत्त्वाचं आहे. सगळे लोक, आता कालच एक गोष्ट वाचली की मासोळी विकणाऱ्या बायका होत्या आणि त्या कुठल्या तरी बसनी वगैरे जायच्या, पण ती बस शेवटची त्यांची चुकली. मग त्यांना एक फुलवाल्यांची गाडी होती आणि त्या फुलवाल्यांच्या गाडीवाल्यानं म्हणलं की चला आम्ही तुम्हाला नेतो आता, म्हणून त्या त्याच्यात बसून जायला लागल्या. आता त्यांना मासळीची सवय आहे, त्या वासाची सवय आहे आणि ही सुगंधी फुलं त्यांना त्रास द्यायला लागली. त्या वासाने त्या म्हणल्या इथं काहीतरी कुजून पडलेलं दिसते, काही मरून गेलेलं दिसते, या वासात आपल्याला काही झोप लागणार नाही. शेवटी त्यांनी काय केलं, त्यांची जी मासळी उरली होती, विकलीच गेली नव्हती त्या दिवशी, त्या मासळीत डोकं घालून त्या जेव्हा झोपल्या तेव्हा त्यांना तो प्रवास काय 4-5 तासाचा होता, तो होईपर्यंत झोप लागली. सांगायचा उद्देश हाच आहे की मन जिथं गुंततं, मन ज्याच्याशी जोडलं जातं तेच इंद्रिय छान काम करते. कालच रात्री त्या चिंचोलकरांच्या अशा सगळ्या गोष्टी ऐकत होते, वाचत होते आणि खरंच पटलं हे की मनाचा आणि या सगळ्या इंद्रियांचा किती जवळचा संबंध आहे. आपलं लक्ष नसेल आणि कुणी आपल्याला चिमटा काढला काही कळणार नाही, पण चिमटा काढल्या आपलं लक्ष जातं. म्हणजेच त्या त्वगिंद्रियाला स्पर्शाचा संबंध आल्या लगेच त्वगिंद्रिय ते तिकडे लक्ष देतं आणि मग त्याला त्या संवेदना सगळ्या जाणवायला लागतात. पण हे सगळं 5 ज्ञानेंद्रिय, त्यांचे विषय आणि मन हे जेव्हा जोडलं जाते त्यावेळेलाच हा जीवात्मा त्या सगळ्यांचा, त्या विषयांचा उपभोग घेतो असं म्हणतात. शंकराचार्यांनी तेच सांगितलेलं होतं की मनश्च षष्ठम प्रत्येकम इंद्रियेण सह अधिष्ठाय देहस्थो विषयान शब्दादीन उपसेवते. संस्कृतमध्ये सांगितलेलं आहे की मन हे 6वं इंद्रिय, प्रत्येक शरीरात असलेल्या प्रत्येक इंद्रियाबरोबर हे इंद्रियाचा जेव्हा आश्रय घेतं तेव्हा त्या शब्दादी विषयांचं सेवन करायला हा जीवात्मा तयार होतो किंवा कार्य करतो. आता तो अजून कसं काम करतो जीवात्मा, या शरीरापासून काय काय सोडून जाताना किंवा इथून बाहेर पडताना काय काय होतं ते पुढच्या 9व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर 9वा श्लोक 10व्या श्लोकात सांगितलेलं आहे. 10वा श्लोक बघूया. उत्क्रामंतं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. आता हा या सगळ्या अवस्थेमध्ये स्थित असलेला जो जीवात्मा आहे त्याला मूढ लोक जाणतच नाहीत. ते म्हणतात दिसत नाही तो कसा काय आहे. पण ज्ञानी लोक आहेत त्यांना मात्र हे सगळं समजतं. म्हणून ते काय करतायत, त्यांना काय समजतं, उत्क्रामंतम. उत्क्रामंतम म्हणजे शरीर सोडून जाताना किंवा स्थितम. वा शब्द आहे बघा, वापी मध्ये वा अधिक अपी. वा म्हणजे किंवा, स्थितम म्हणजे स्थित असलेल्या
शरीर सोडून जाणाऱ्या किंवा आत्ता आपल्या शरीरात जो जीवात्मा आहे हा स्थित असताना, किंवा भुंजानम, भुंजानम म्हणजे फक्त खाणे असा अर्थ नाही घ्यायचा, उपभोग घेणे. जसं मी आत्ता सांगितलं की कानाचा उपभोग, छान सगळ्या गोष्टी ऐकणं, हरिकथा ऐकणं, चांगले कार्यक्रम ऐकणं, देवाचं नाव घेत असताना दुसऱ्यांचे भजन कीर्तन ऐकणं. तर हे सगळ्या विषयांचा उपभोग घेताना, आणि पुढं म्हणलेलं आहे गुणान्वितम अपि, खरा तो त्रिगुणातीत आहे, पण गुणांनी युक्त असून सुद्धा आता शरीरात आहे म्हणल्यावर त्याला ते सगळं बंधन आलंच आहे. तर तो काय करतो, एनम या जीवात्म्याच्या यथार्थ स्वरूपाला विमूढा हा न अनुपश्यन, दोघातला फरक सांगितला. विमूढ लोक म्हणजे जे अज्ञानी आहेत किंवा अत्यंत मूढ आहेत, जे तामसी आहेत, ते न अनुपश्यन, ते त्या जीवात्म्याच्या स्वरूपाला ओळखतच नाहीत, जाणतच नाहीत. केवलम ज्ञानचक्षुषः पश्यन्ति. इथं करता सांगितलेलं नाही, पण कुणाला ज्ञानचक्षु आहे, ज्ञानी माणसाला. म्हणून ज्ञानरूपी डोळे ज्याला आहेत असे विवेकशील किंवा ज्ञानी लोकच पश्यन्ति, त्याला पाहतात. किती उदाहरणं दिलेली आहेत तुम्हाला सांगते या सगळ्या संतांची, की त्यांनी त्याला कसं जाणलंय, कसं पाहिलेलं आहे. आणि आपणही बघूयात काही उदाहरणं याच्यावर. खूप म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतील सगळे संतांचे सगळे प्रसंग, आणि मग लक्षात येईल की त्यांना ह्या प्रत्येक गोष्टीची जाणीव होती, कारण त्यांना या जीवात्म्याचं किंवा परमात्म्याचं ज्ञान आहे. ते विवेकी आहेत. तुम्ही आम्ही काहीही करत नाही आहे, आपण असे तसे ठप्पच बसलेले आहोत. ती माया, ती प्रकृती सगळं आपल्याकडून करून घेते त्रिगुणांच्या आधारे. पण हे सगळं त्या ज्ञानी विवेकी माणसाला समजतं. म्हणजे शरीर सोडून जाताना किंवा शरीरात राहत असताना सुद्धा विषयांचा उपभोग घेताना किंवा तिन्ही गुणांनी युक्त असताना गुणान्वितमपि आत्मस्वरूपाला अज्ञानी लोक ओळखतच नाहीत, जाणतच नाहीत. आणि केवळ ज्ञानरूप दृष्टी असलेले विवेकी ज्ञानीच त्याला ओळखतात, तत्वतः ओळखतात. सोडितो धरितो देह भोगितो गुणयुक्त हा, परीन पाहती मूढ ज्ञानी डोळस पाहती. अगदी थोडक्यात सांगितले विनोबांनी की सोडितो म्हणजे उत्क्रामंतम, भुंजानम आणि भोगत असताना, आणि स्थितम म्हणजे धरलेलं असताना. हा गुणयुक्त असून सुद्धा त्याला मूढ लोक पाहत नाहीत. आणि डोळस, यांनी डोळस शब्द वापरले. ज्ञानचक्षुषः, चक्षु आहेत पण दिसण्याचं काम कुणाला होतं, ज्याच्याजवळ ज्ञान घेण्याची ताकद आहे तोच ज्ञानचक्षुषः. तर ज्ञानचक्षु असलेले लोकच हे सगळं पाहतात. संत तुकाराम म्हणतात, निघे कैसा पाहे असे कैसा हे हो, लक्षिता संदेहो गमे वीरा, कैसा भोग भोगी कैसा गुणी वागे, अज्ञाना वाऊगे वाटे सारे. वाऊगं वाटते, वाऊगं व्यर्थ वाटते. अज्ञानी म्हणतात याच्यात काही अर्थ नाही आहे, सगळं आपणच करतोय, मीच करतोय. ज्ञानदृष्टी ज्याची डोळस तो जनी, पाहे जो हरोनी माया दृश्य, तुक या संगीचा विरळा लक्षात, असेल जाणत ईश्वरासी. वामन पंडित म्हणतात, निघे कैसा असे कैसा भोगी कैसा गुणी कसा, हेन पाहती ते मूढ पाहती ज्ञान डोळस. अजून कोणाचं तरी बघूया. आठवले म्हणतात, असतो वसतो कैसा कैसा भोगी गुणांस हे गूढ, ज्ञानाक्षपो होतो तो हो तो ह्याते, कधीही पाहती कधीही न पाहती मूढ.
ज्ञानाक्ष पाहतच पाहिजे, चुकून तिथे पोहत झालेलं. मिरजकर म्हणतात, गुणान्विता अशा जीवा जाता वा भोगिता स्थिता. गुणान्विता अशा जीवा जाता वा भोगिता स्थिता. स्थित म्हणजे असताना. पाहती मूर्ख ना ज्ञानी पाहे या ते सदा परी. हो. सोडता राहता देही गुणयुक्त ही भोगिता. पाहू नाशकती मूढ ज्ञानचक्षुची पाहती. भारती म्हणतात, सगुण शरीरी वसतो आत्मा अंतीच त्यागती परितो. आत्मा अंतीच त्यागितो परिते. अज्ञात अज्ञासना कळे परी ओळखती ज्ञानचक्षु जाणते. अज्ञानी मनुष्य नाही हे ओळखू शकत, पण ज्याला ज्ञानचक्षु आहेत ते मात्र ओळखू शकतात. बर, शंकराचार्य म्हणतात, या शरीराला सोडून जाणाऱ्या किंवा शरीरात स्थित असलेल्या किंवा विषयांचा भोग घेणाऱ्या 3 गुणांनी युक्त असलेल्या या जीवात्म्याला अज्ञानी लोक जाणत नाहीत, परंतु ज्ञानरूप नेत्र असणारे विवेकी ज्ञानी लोक त्याला तत्वतः जाणतात. म्हणजे त्यांना त्याचं तत्व समजतं. उत्क्रमण म्हणजे काय, तर प्रथम प्राप्त झालेल्या शरीराचा त्याग करून जाताना किंवा शरीरामध्ये स्थित राहून शब्दादी विषयांचा भोग भोगून किंवा सुख दुःख मोह वगैरे युक्त असून थोडक्यात याप्रमाणे प्रत्यक्ष दिसत असताही अज्ञानी मूढ लोक या आत्म्याला दृष्ट अदृष्ट भोगाव्या लागणाऱ्या लालसेमुळं बळानं चित्त आकृष्ट करीत असल्यामुळं अनेक प्रकारे तो मोहित होतो. दृष्ट म्हणजे दिसणाऱ्या, अदृष्ट म्हणजे न दिसणाऱ्या. जे पूर्वजन्मीचं आपलं आहे ना, सुकृत किंवा दुष्कृत, त्याला दुष्कृत म्हणतात, अदृष्ट म्हणतात. तर भगवंत खंत प्रगट करतायत आणि ती कशी आहे, प्रमाणबुद्ध प्रमाणशुद्ध ज्ञाननेत्र ज्याला आहेत, ज्याला विवेकदृष्टी आहे, असा तो या आत्म्याला पाहू शकतो. बाकीचे मात्र पाहू शकत नाही. आता याच्यासाठी मी जे मगाशी तुम्हाला म्हणलं की इतकी उदाहरणं आहेत की हे ज्ञानी म्हणजे तुम्ही आम्ही फक्त डिग्र्या घेतलेले ज्ञानी नाहीत. ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे असे सगळे संत महंत. बघा, गोंदवलेकर महाराजांकडे रोज अनेक लोक यायचे, रोज, आणि काही ना काहीतरी उपासना ते घेऊन जायचे. सगळ्यांनाच ते प्रेमानं बोलायचे, कुणाशीही कधीही कटू शब्द त्यांच्या तोंडून जायचा नाही. सगळ्यांची चौकशी करायची. आत्ताच काळातले सुद्धा बघा, स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज आहेत, ते एवढ्या कथा करतात, एवढी प्रवचनं करतात, एवढी कार्य चालली त्यांची देशभरव्यापी, एवढा सगळा वेदांचा खूप प्रसार चाललेला आहे.
पण त्यांचा एक दिवसातला ठराविक वेळ ठरलेला असतो आणि त्यावेळेला सगळे जे भेटण्यासाठी उत्सुक असे भक्त असतात त्यांच्यासाठी ते तो वेळ देतात आणि प्रत्येकाची समस्या समजून घेतात. स्मितहास्य करत त्यांना त्याच्यावर उत्तर देतात, काहीतरी सोल्युशन सांगतात, उपाय सांगतात. आम्ही सुद्धा असे अनेकदा भेटलेलो आहोत, म्हणजे भेटण्याची संधी मिळालेली. तुमची सगळी अगोदर ते चौकशी करतील, म्हणजे त्यांची स्मरणशक्ती तर अफाट आहे. बघा ना, जगातल्या सगळ्या लोकांचं डोक्यात ठेवणं, आपल्याला आपल्या ह्याच्या संपर्कात आलेल्या 4 माणसांचं लोक लक्षात ठेवत नाहीत. काल आले होते तर आज विसरून जातील, अशी अवस्था आहे. पण हे सगळेच संत असे असतात. तर गोंदवलेकर महाराजांचं असंच होतं. मावशी ते त्याला नेऊन दे वर, ते हे पुस्तक त्याला वर नेऊन दे नाही त्या मुलांपैकी तर काही त्यांना उपदेश करत ते सगळ्यांशी चांगली वागणूक ठेवायचे. गरीब असू, श्रीमंत असू, श्रेष्ठ असू, कनिष्ठ असू, लहान असू, मोठा असू, लहानांची लहानासारखं बोलणार. अगदी किती पाहिलेले आहेत बघा. एक 6 वर्षाचा मुलगा त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो, महाराज आज तुम्ही माझ्या घरी जेवायला आलं पाहिजे. त्याचे वडील तोच असतो. तर दोघंही अगदी म्हणजे प्रेमाने ते त्यांच्या घरी जातात आणि काही नसतो त्यांना, अक्षरशः काही करायची हे नसते, पण कशा तरी 2 भाकरीन हे केलेले असतं. तर ते म्हणतात ठीक आहे, माझ्याबरोबर आणखीन 1-2 लोक येतील. तरी म्हणतात ठीक आहे, मग आता हे काय करणार, चतकोर अर्धी भाकरी वाढणार. त्या दोघांना काही उरेल असं वाटलंच नव्हतं आणि असं करत करत महाराजांकडे शेकडो लोक आले त्यांच्या घरी, एवढ्याशा छोट्या घरामध्ये. आणि महाराजांची एवढी ताकद होती की त्यांनी तेवढ्या लोकांना ते अन्न पुरवलेलं आहे. आता हा एक वेगळा भाग झाला, म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. पण एके दिवशी त्यांच्याकडं खूप गर्दी आली, खूप लोक आले आणि त्या लोकांचा त्यांनी काही पहिल्यांदा परिचय नव्हता, पहिल्यांदाच आलेले होते. तरी महाराज त्याच्याशी खूप प्रेमानं बोलत होते. त्यांनी त्यांना उपदेश केला. कुणाला म्हणले निदान राम म्हणा, कुणाला म्हणले श्रीराम म्हणा, कुणाला म्हणले श्रीराम जय जय राम म्हणा. आता हे सगळं ऐकलं आणि ते लोक निघून जायला लागले. पण यांचे जे ओळखीचे कोणी होते ते काय म्हणाले की अहो तुम्ही सगळ्यांनाच काय जप देताय, सगळ्यांनाच काय नाम घ्यायला सांगताय, तुम्हाला वाटतंय तसे हे साधे लोक नाही आहेत, हे लुटारू आहेत, दिवसभर लुटत राहतात लोकांना, रात्रीचे दरोडे घालत राहतात. आणि त्यांच्याशी पण तुम्ही जर असं वागलात, रामनाम घ्यायला सांगितलं तर काय उपयोग आहे हो. तेव्हा महाराज हसून त्यांना म्हणाले की अरे तू म्हणतोस ते काही खरं आहे आणि काही खोटं आहे. मी सगळ्यांना रामनाम सांगतो हेही खरं आहे आणि मी त्यांना ओळखलं नाही असं जे तुला वाटते ते खोटं आहे. आपण फक्त आत्ता आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना ओळखत असतो. वसिष्ठ ऋषींपासून आपण पाहिलेलं आहे, नारद मुनींचं पाहिलेलं आहे. ते त्रिकालदर्शी असतात. म्हणजे आत्ताचं तर त्यांना हे कळतंच की ते दरोडेखोर आहेत, ते लुटारू आहेत. पण त्यांच्याशी म्हणून वाईटच वागलं पाहिजे असं नाही आहे. त्यांना पूर्वीच्या जन्मातलंही कळत असतं आणि पुढच्या जन्मात त्यांचं काय होणार आहे हेही कळत असतं. मग एखाद्याला सुधारण्याची संधी आता या जन्मात दिली तर काय बिघडलं. आणि म्हणून ते सांगतात की त्यांनी सुधारायला नको का हो. आत्ता ते वाईट असतील पण त्यांना चांगलं घडवण्यासाठी जबाबदारी आपलीच आहे. समर्थांच्या आज एका समासामध्येही मी वाचत होते की ते सुद्धा काय म्हणतायत, प्रत्येकाला संधी दिली पाहिजे चांगलं म्हणजे फक्त मी माझ्यापुरती साधना केली, हरिनाम घेतलं, रामनाम घेतलं आणि मी चांगला झालो, मला ज्ञान झालं की काम संपलं नाही आहे. तर आपल्या सहवासात, आपल्या सभोवताली आपलं रोजचं कर्म चालू असताना जे जे कोणी आपल्या संपर्कात येतील त्यांचा उद्धार करायला पाहिजे. आमच्यात ते काय जण काय ह्यांना सांगून काय उपयोग आहे. उपयोग नसू दे पण मला उपयोग झालेला दिसला आहे. मी तर तुम्हाला मागेही सांगितलं होतं की सध्याची ही कुमार वयातली मुलं, खेळकर मुलं, 8वी ते 10वी पर्यंतची मुलं कशी असतात हो,
खेळतीलही प्रेमानं, भांडतीलही तेवढेच, एकमेकांना शिव्या देतील. मग त्यांच्यावर जर आपण चांगले संस्कार केले तर ते किती सुधारू शकतात याचं उदाहरण आम्ही घेतोय. म्हणजे मी काही मला स्वतःला संत बिंत समजत नाही, पण अशा घटना घडतायत. मागच्या वर्ष होऊन गेलं आता त्या गोष्टीला, की ती मुलं तो जो बॉल खेळत होती, क्रिकेट खेळत होती आणि खेळत असताना एकाचा बॉल दुसऱ्याला लागला म्हणून त्यानं एका मुलाला, दुसऱ्या मुलाला ज्याच्याकडनं लागला त्याला अक्षरशः इतक्या वाईट शिव्या दिल्या. आईवरून शिव्या देत होता. आम्ही देवाच्या दर्शनाला गेलेलो होतो. आम्ही घरी निघालो, पण मला ते राहावे ना की ह्या वयातली मुलं देवाच्या मंदिराच्या समोर पटांगणावर, म्हणजे सगळा भागच आहे, सभागृह नाही आहे पण मोकळंच आहे, आणि अशी आईवडिलांवरनं जर शिव्या देत असतील तर यांचं भविष्य काय होणार हो मला सांगा. मला काही त्यांचं पूर्वीचं आयुष्य माहिती नाही, पुढं काय होतील हेही माहिती नाही आहे, तेवढी मी काही त्रिकालदर्शी नाही आहे. मग मी त्या दोघांना म्हणलं, इकडे या रे बाळांनो. तर म्हणे काय? म्हटलं, तू ह्याला का शिवी दिली आईवरून? तुला जर अशी त्यांनी दिली तर चालेल का तुझ्या आईवरून शिवी? म्हणला नाही चालणार. म्हणलं मग आजपासून कधीही कुणाला आईवरून शिव्या देऊ नका. मग काय झालं होतं, त्याचा बॉल मला लागला होता. अरे तुझ्याकडे तेवढी सहनशीलता नाही आहे, मग खेळता कशाला? म्हणलं उद्यापासून हे चालणार नाही. मग मी घरी गेले. मला रात्रभर चैन नाही, तुम्हाला सांगते, त्या मुलांकडे. कारण सगळी मुलं ती आपल्या मुलांसारखीच असतात हो. आपण आपल्या मुलांवर संस्कार केले की नाही, त्यांनी अशा शिव्या बिव्या देऊ नये म्हणून त्यांना सांगितलं होतं ना. म्हणजे त्यांनी कधी दिल्याही नसतील, पण चुकून भांडणात अपशब्द जाण्याची शक्यता असते. रात्रभर विचार केला आणि म्हणलं आपण इकडे मनाचे श्लोकावर रोज काहीतरी हे करतो आहोत, चिंतन करतो आहोत, पाठ करतो आहोत, त्यातला अर्थ समजून घेतो आहोत, वागण्याचा प्रयत्न करतो आहोत. दुसऱ्या दिवशी मी मनाच्या श्लोकाचं पुस्तक घेऊन गेलो आणि त्या मुलांना म्हणलं, तुमचा खेळ झाला की 5 मिनिट आपण रोज एक मनाचा श्लोक म्हणत जाऊ. आता त्या मुलांना इतकी गोडी लागली आहे की ते एखाद दिवशी मी नाही गेले तर आजी तुम्ही का नाही आले, आणि त्यांनी माझं नावच टाकलेलं आहे श्लोकांची आजी. तर आपल्या सहवासात जे जे कोणी येतील ना, त्यांना जेवढं आपल्याकडून सांगता येईल, चांगलं करता येईल तेवढा प्रयत्न करायचा. मी म्हणलं तसं. मग महाराज सांगतात की अरे पुढच्या आयुष्यात ते सुधारण्याची शक्यता आहे, चांगले वागतील म्हणून मी असं करतो. आता वाल्मिकींचं तर माहितीच आहे, त्यात नारदाला तर तिन्ही काळातलं त्यालाही कळत होतं, आणि म्हणून तर त्या नारदांनी त्याला काय सांगितलं की तू जे घरी धन घेऊन जातोस त्याचे सगळे वाटेकरी आहेत, पण तुझ्या पापाचे वाटेकरी आहेत का? गेल्यानंतर त्याचं त्याला ज्ञान झालं आणि तो वाल्मिकी झाला. एवढा महान ग्रंथ सगळ्या जगामध्ये मान्यता पावलेला आहे. तसंच एकनाथ महाराजांकडे एक मुलगा आलेला होता. आई घेऊन आली होती त्याला, आणि त्या बाईला माहिती होतं की आपल्या मुलाला पुरणपोळ्या फार आवडतात आणि महाराजांकडे रोज पुरणपोळीचा नैवेद्य असतो. म्हणून ती काय म्हणते की मी अतिशय गरीब आहे, तुम्ही याला ठेवून घेता का हो, त्याला पुरणपोळी फार आवडते. महाराज हसत म्हणाले, हो चालेल ना, आमच्याकडे नैवेद्याला रोजच असतं पुरण, त्याला रोज पुरणपोळी मिळेल. आणि तोच मुलगा पुढे गावबा झाला. गावबा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, त्याचा शिष्य झाला. त्यानं काय केलेलं आहे, एकनाथांचं राहिलेलं जे भावार्थ रामायण आहे ते त्यांनी पूर्ण केलं. एवढी पात्रता त्याची निर्माण झालेली आहे, किंवा ती एकनाथांनी ओळखली होती म्हणून त्याला ठेवून घेतलं, फक्त पुरणपोळी खाण्यासाठी ठेवून घेतलेलं नाही. अशा आहेत. समर्थांनी सुद्धा कल्याणला तसंच घडवलेलं आहे की सगळे जे त्यांचे शिष्य आहेत. तर आपल्या आयुष्यात काय पुढे घडणार आहे हे आपल्याला कळत नसतं, पण या संतांना कळत असतं, ज्ञानी लोकांना कळत असतं. म्हणून पश्यन्ति ज्ञानचक्षुषः हे वाक्य लक्षात ठेवायचे. आणि जे अज्ञानी लोक आहेत ते मात्र यातलं जाणू शकत नाही. जरा हा श्लोक तसा मोठा आहे, समजून घेण्याजोगा आहे. आपला हा प्रवास, जीवनाचा प्रवास खूप काळ चालणार आहे, पण ज्ञानी लोक केवळ बाह्य वर्तनावरून कुणाचीही परीक्षा करत नाहीत, तर त्यांच्या अंतर्मनावरून, त्यांच्या एकूण सगळ्या
हालचालींवरून त्यांच्या आंतरिक जे विचारांचं हे चाललेलं असतं ते सुद्धा त्यांना समजतं आणि ते त्यांना प्रयत्नपूर्वक सुधारण्याचा किंवा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आता वेळ संपत आली असेल कारण आज थोडीशी माझी गडबड झाली आणि उशीर झाला आपल्याला सुरू व्हायला. पुढचा एक फक्त म्हणून घेते श्लोक. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्य चेतसः. तसंच आहे मगासारखाच. यतन्तः म्हणजे प्रयत्न करणारे, विसर्गाचा ओ झालेला आहे. योगिनः च एनम. योगिनः म्हणजे योगी लोक, च म्हणजे आणि एनम म्हणजे या आत्म्याला. एनम म्हणजे याला, पण याला म्हणजे कुणाला? आत्म्याला. तो कुठं आहे आत्मा? पश्यन्ती आत्मनी अवस्थितम. तो आत आहे, लपून राहिलेला आहे. म्हणून कुठल्या उपनिषदामध्ये म्हणले की तो गुहेमध्ये आत लपून बसलेला आहे, देहाच्या गुहेमध्ये. तसं पश्यन्ती आत्मनी अवस्थितम. आणि यतन्तः अपि अकृतात्मानः. अकृतात्मानः म्हणजे ज्यांनी आपलं अंतःकरण शुद्ध केलेलं नाही. आत्मा करणं म्हणजे आपलं अंतःकरण शुद्ध करणे असं म्हणायचं आहे. अकृतात्मानः ज्यांनी अंतःकरण शुद्ध केलेलं नाही ते मात्र यतन्तः, जरी त्यांनी प्रयत्न केले तरीसुद्धा ते कसे आहेत? अचेतसः. पश्यन्ती न एनम पश्यन्ती अचेतसः. न म्हणून नकार येतो. आधी म्हणलेलं आहे पश्यन्ती म्हणजे पाहतात, पण इथे न एनम पश्यन्ती अचेतसः. अचेतस म्हणजे अज्ञानी. हे अज्ञानी लोक त्याला पाहूच शकत नाही, प्रयत्न केला तरी पाहू शकत नाही. जसं ज्याला दृष्टीच नाही त्याला म्हणलं डोळे बघ, उघडून बघ, एक डोळा मिटून बघ, काही दिसणार नाही. तसेच हे अज्ञानी लोक या आत्म्याला पाहू शकत नाहीत. असा 11वा श्लोक आहे. उद्या पाहूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.